येत्या काही काळात अनेक महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सगळ्याच पक्षांनी त्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे। त्यातच आता उद्धव ठाकरेंनीही या महापालिकांसाठी विशेष लक्ष घातलंय। त्यासाठी राज्यातल्या प्रमुख 5 महापालिकांसाठी त्यांनी मेगा प्लॅन आखलाय। पाहूयात। मनपा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा प्लॅन। 5 महापालिकांच्या निवडणुकीवर खास लक्ष। मनपा निवडणुकीसाठी कशी केली तयारी? आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आलेत। यावेळी विधानसभेतील पराभव धुवून काढण्याचा निर्धार शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आलाय। मुंबई महानगरपालिकेसह सर्वच पालिकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार ठाकरे गटाने केलाय। जनतेच्या प्रश्नावर आक्रमक होऊन महापालिकेच्या प्रत्येक विभागावर लक्ष ठेवण्यासाठी एका सदस्याची निवड करण्याची रणनीती पक्षाकडून आखण्यात आली आहे। मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकांवर लक्ष। ठाकरे गटाकडून प्रत्येक विभागावर एक नेता, उपनेता नेमणार। संबंधित विभागावर लक्ष केंद्रित करून जनतेचे प्रश्न सोडवण्यावर भर। महापालिकेवर नेमलेल्या प्रशासकाच्या कामावर लक्ष ठेवणार। मुंबई महानगरपालिकेवर गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता होती। मात्र कोरोनानंतर महापालिकांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत। सध्या महापालिकांचा कारभार प्रशासक चालवत आहेत। त्यातच शिवसेनेतून फुटून शिंदे भाजपसोबत गेले आणि राष्ट्रवादीत बंड करत अजित पवारही भाजपसोबत गेले। त्यामुळे मतांची गणितं बदललेली आहेत। म्हणूनच ठाकरे गटाने आता मतांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे। मला वाटतं यूज अँड थ्रो म्हणजे स्वतः पैसे खायचे आणि पळून जायचं। ईडीचं एक कुठून तरी नोटीस आली की धावत धावत सुरतेला जायचं। हे यूज अँड थ्रो स्वतःचे झालेले आहेत। आता त्यांची परिस्थिती भाजपने यूज अँड थ्रो केलेली आहे हे त्यांना लक्षात आलंय आणि तरी देखील हातपाय मारण्याचा प्रयत्न आहे। भाजपकडून कुठेतरी एशन्सी प्रयत्न करत आहेत। त्यांचा गट जो आहे की सगळीकडून कचरा आता गोळा केलाय, आम्हाला आता तुम्ही वाचवा। शिवसेना ठाकरे गटाकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू असली तरी दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाची सुद्धा तयारी तितक्याच जोमाने सुरू आहे। देवेंद्रजी, एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वाखाली मुंबई, महाराष्ट्र खूप पुढे घेत जात आहे। इंडस्ट्री अट्रॅक्ट करण्यासाठी, लोकांचा चाळी आणि झोपडपट्टी रिडेव्हलप करण्यासाठी खूप फास्ट प्रोग्रेस चालू आणि म्हणून आपल्याला स्पीड ब्रेकर राजकारण नाही पाहिजे, लोकांना फास्ट प्रोग्रेस पाहिजे। विधानसभेत झालेल्या पराभवानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत। त्यासाठी मेगा प्लॅन ठाकरेंनी आखलाय। तर दुसरीकडे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी शिवसेना शिंदे गटही जोरकसपणे मैदानात उतरलाय। त्यामुळे महापालिका निवडणुकीत चुरस वाढणार एवढं नक्की। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।